वाकडो झालो असो झालो असो ह्या रॉयल एनफिल्डच्या शोरूम कडनं म्हाका कधीच असं म्हणजे जेव्हा गाडी तुमच्या हातात बसता ना एखादी एवढं ठीक नाही होतो, चेंज करूचो लागतो मी. सो शोरूम मधून तर निघालोय मी. गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. आणि पहिलाच सांगते, यो व्हिडिओ काय व्ह्यूज बद्दल नाही असा किंवा यो व्हिडिओ काय सिनरी बद्दल नाही असा, यो व्हिडिओ असा सर्व्हिसिंग बद्दल. सो सर्व्हिसिंग इन द सेन्स, लास्ट राईडला मी जो एक छोटंसं फॉल घेतलेलं आहे तामिनी घाटात, तामिनी घाटात बट म्हणजे त्याच साईडला, तर तेव्हा माझं हँडल बार थोडंसं ना वाकडो झालो असो, तर तो नीट करूच्यासाठी मी शोरूमला जात आहे. ती एक गोष्ट झाली. त्यानंतर अजून 2-3 गोष्टी असत, जसा की ओडोवरती तुमका जर दिसत असतला 52 डिग्रीज दाखवता, 52 डिग्रीज नॉट सो शुअर. तर तो टेम्परेचरचा एक इश्यू असा, तो एक ह्यो जो लिव्हर असा तो जरा ठीक करूचो असा, ज्यामुळे ह्यो मिरर ठीक होतलो. सो ही अशी थोडीशी कामं असत ह्या नाही, आणि मी करूक शकत नाही घराकडे, कारण माझ्याकडे ते टूल्स नाही आहेत सध्या. आणि इट इज बेटर टू गेट इट डन फ्रॉम द प्रोफेशनल्स रादर दॅन डुईंग इट. तर त्यामुळे आपण पटकन शोरूमला जाऊया आणि ह्या काम करून घेऊया. असं काहीसं आजचं छोटंसं एक ब्लॉग असतो जस्ट सर्व्हिसिंग बद्दल थोडासा आणि सर्व्हिस क्वालिटी बद्दल. ह्या रॉयल एनफिल्डच्या शोरूम कडनं मला कधीच असं म्हणजे इश्यू येऊक नाही. जेव्हा जेव्हा मी गेले तेव्हा मला प्रॉपर आणि चांगलं सपोर्ट भेटलेलो असा. कसं असतं ना, गाडी फक्त घेणं इम्पॉर्टंट नसतं, आफ्टर सेल सर्व्हिस पण इम्पॉर्टंट असतं, जी की मला ह्या शोरूम कडनं चांगली भेटली. ऑफकोर्स एक्सपिरियन्स व्हेरी करता पर्सन टू पर्सन. स्कूटी घेऊन येत आहे ना, ह्या पॅचला माका भरपूर स्लो करूची लागतं गाडी, कारण गाडी अशी बाउन्स होता. हिमालयन डझंट बाउन्स. सकाळची वेळ 9:15 वाजलेली आहेत. बाकी असं काय सच प्रॉब्लेम नाही गाडीमध्ये, पण कसा आपल्याक आता थोडे राईड्स करूचे असत ह्या महिन्यात, म्हणजेच येणाऱ्या महिन्यात. जेव्हा गाडी तुमच्या हातात बसता ना एखादी, तर तुमचं कॉन्फिडन्स वाढता गाडी चालवू, म्हणजे स्पेसिफिकली ती गाडी. फक्त शोरूमला जाईपर्यंत पाऊस येता कामा नये, अँड वी डोंट हॅव एनी इश्यूज विथ दी ऑफ रोड्स ऑर एनिथिंग. आपण जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. चलो चले मितवा इन खड्डों में से, इन प्यारे प्यारे खड्डों में से कहीं हम खो न जाए. हे बघा, मी सॅन्डल घालून येलोय बाई. नको नको, उगाच घाई नको. जातली असती, पण तो पण हल्लो ना तेवढ्यात. एवढी पण बसत नाही असं गाडी अजून हातात. फक्त स्टँडिंग मध्ये ना, या हेल्मेट मध्ये खूप गरम होता.
शोरूम कडे आपण पोहोचलेलो असो आणि आता आपल्या इकडे ऑफ रोडिंग करूच लागताला असं चांगल्यापैकी. नाईस. डायरेक्ट आतमध्ये घेतो आपण गाडी. चला बोला नेऊया. सर्व्हिस झालेली माझी त्या दिवशी आलेलो रविवारी. मी थोडस काम करायचंय फक्त. हा आलो नाही अजून. मला बोलला 9:30 पर्यंत ये. हा चालेल चालेल सांगा आल्यावर. शोरूम मध्ये वर्क स्टेशन कडे अजून कोणी येऊ नाही. तर आपण बसाया आणि वाट बघूया. 9:30 पासून आता 11:30. सीन असं झालं की हँडल बार बोलत होते की एवढं ठीक नाही होतो, चेंज करूचं लागतो. मी म्हटलं जेवढं ठीक होता तेवढं ठीक करा. दुसरी गोष्ट हॉर्न मी चेंज केलं आहे कारण हॉर्न खराब झालेलो. आता नवीन हॉर्न हा तो चांगलं वाजता. त्यानंतर गाडीच्या टेम्परेचरचा इश्यू होतो. सो टेम्परेचरचा अजून काय सॉर्ट आउट होत नाही. त्याच्यासाठीच थांबलं आहे मी. सो बघूया किती वेळ लागता. अजून ते लिव्हर्स लेफ्ट साईडचं लिव्हर तो ठीक होतो, काय प्रॉब्लेम नाही. फक्त टेम्परेचरमुळे जरा टाईम लागता. सो शोरूम मधून तर निघालय मी आणि कामा ऑल झालेली आहेत सगळी. हँडगार्डचं जरा सेटिंग करूचं लागतं. आता आम्ही घराकडे करू शकतोय, तो काय प्रॉब्लेम नाही असा. पण आरसे मेन ॲक्च्युली सीन काय झालेलं, तो त्याचं सेटिंग चुकलेला त्यामुळे माका प्रॉपरली मागचा दिसा नाही होता. विच इज नॉट ॲक्सेप्टेबल फॉर मी. माका आरसे लागतात गाडीक. आरशाशिवाय माका चलोवक नाही जमत गाडी. सो कळंबोली सर्कलवरनं सुटलो तर तुमका काहीतरी मी सांगाक शकतोय. आता ट्रॅफिक मधनं आपण जरा बाहेर येलो. आता बोलाया. आता ह्यामध्ये मी चेंज काय काय केलंय. थोडंसं टाइम जास्त लागलो. मग 12:15 झाले. मी 9:15 वाजता इलेलोय. 9:15 ते 10:15, 10:15 ते 11:15 3 तास लागले माका. ॲक्च्युली सेन्सरचा काम जरा जास्त होता. जास्त म्हणजे जिकडे सेन्सर असताना तिकडे जरा क्लीन केल्याने त्यांच्यानी आणि सेन्सरचा काम पण करून बघल्याने तर सेन्सर नॉर्मलच दाखवत होतो टायमिंग्स, म्हणजे सर रीडिंग्स. तर एक काम झाला. त्याच्यानंतर हॉर्नचं माझं चेंज झालं होतं. हॉर्नला 350 रुपयाचं हॉर्न हा. तो हॉर्न चेंज झाला नवीन गाडी येतोच, कारण तो हॉर्न खराब झालेलो पाणी बिणी जाऊन आतमध्ये. तर आता पाणी बिणी जाऊन म्हणजे ह्या गाडीत आता पाणी नाही जाताला तर मग काय जाताला. हॉर्न जरा वरती दिवू असतो ना त्यांनी. सो हे सगळे गोष्टी असत मोठ्या गाडी, म्हणजे मोठ्या गाडीसोबत येणार आहे. सो मोठ्या गाडीसोबत कायमच चांगल्या गोष्टी येत नाही. विथ बिग बाइक्स कम्स बिग सर्व्हिस कॉस्ट. आता माझे 650 रुपये झाले एवढा सगळा करूचे. अरे बाप रे शिट. ट्रॅफिक बघाया. ह्याच्या पुढे नाही जाऊ शकत आपण. इकडे थांबायला लागतं. पाऊस सुरू झाला यार. बघा गाडीवर बघा थेंब दिसतात पाण्याचे. नको पडा प्लीज. 5 मिनिटं फक्त नको पडा.
ठीक आहे, एनिवेज मी हा व्हिडिओ हैसरच एंड करतोय. तर कसं वाटलो व्हिडिओ नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चॅनलला. चला मग भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. अंटिल देन बाय बाय, सी यू.